आमदार चषक 2025च्या या शानदार क्रिकेट सोहळ्याला भारतीय जनता पार्टी व हिंदवी क्रिकेट क्लब अर्धापूर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या शानदार क्रिकेट सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित किशोरभाऊ देशमुख, जिल्हा अध्यक्ष, नागेलीकर आपले बँकेचे संचालक, आमचे लहानकर मार्केटचे चेअरमन, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित किशोर स्वामी, नगरपालिकेचे उपाध्यक्ष मुक्तदीरभाई, आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावरचे सर्व सहकारी, आमचे युसुफभाई, त्याचबरोबर आमदार चषकाच्या या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व या ठिकाणी असलेले सहकारी, सर्वप्रथम मी सर्व टीम्सचं जे आज शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये भोकर विरुद्ध उमरी या दोन्ही टीम्सचं मनपूर्वक अभिनंदन करतो. क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ हा डायलॉग मी कधी ऐकला नव्हता, पण चांगला डायलॉग आहे. त्यामुळे कॉमेंटेटरचे मनपूर्वक अभिनंदन करतो की कॉमेंटेटरने आपल्या कॉमेंट्रीमधून या शानदार खेळाला एक वेगळा रंग दिला. आमचे दीपक भाऊ बिराडे यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. बिराडे ना, बिराडे, हा, आनंद भाऊ बिराडे, आनंद भाऊ बिराडेचे मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी या शानदार खेळामध्ये वेगळा रंग, आयोजन चांगलं झालं. आणि आपण पहा, कदाचित ही अर्धापूरमध्ये होणारी एवढी शानदार आयोजनाची पहिली वेळ आहे. पण आपण पाहाल पुढची मॅच याच्यापेक्षाही शानदार आयोजन आपण करू. मग ते भोकर असो, अर्धापूर असो, मुदखेड असो किंवा बाकी तालुक्यातले जी काही आमचे सहकारी असोत, त्या सर्वांना एक शानदार क्रिकेटची मेजवानी या निमित्ताने निश्चित आपण देऊ. आणि या सगळी तरुण मंडळी या ठिकाणी सामील झालीत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. जमाना IPL मॅचेसचा आहे, क्रिकेटच्या मॅचेस सुरू आहेत, देशभर मॅचेस सुरू आहेत. आणि आपण पाहतो, मी त्यानंतर मला वाटलं की आपल्याकडे IPL मॅच सुद्धा होऊ शकते. अशा प्रकारे चांगले खेळाडू या ठिकाणी पाहिल्यानंतर मला आनंद झालेला आहे. किशोर स्वामी यांचं अभिनंदन की त्यांनी 1,21,111 रुपयाचं या ठिकाणी पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे. त्याचबरोबर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष अजून व्हायचे आहेत पण त्याच्यावर पहिलंच बिल फाडलेलं आहे इकडे, 71,000 रुपये उपनगराध्यक्ष आणि अध्यक्ष. त्याचबरोबर अर्धापूरच्या मला वाटतं नगरसेवकांचं होतं ते 51,000चं तिसरं बक्षीस. आणि आमच्या या ठिकाणी 33,000चं चौथं बक्षीस हे युवा मोर्चामार्फत ठेवण्यात आलेलं आहे. चारही बक्षिसं शानदार आहेत. आणि आपण पाहाल की दरवेळेस जी मॅच होईल त्यावेळेस त्याच्यापेक्षाही चांगलं जबरदस्त बक्षीस आणि नियोजन हे निश्चित राज्य पातळीवर जसे मॅचेस होतात तसे सुरेख मॅच आपण या ठिकाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. आपलं अर्धापूरचं क्रीडा संकुल मला वाटतं अजून काही कामाला लागलेलं नाही आहे. आणि त्यामुळे तिथे बघू आपण, तिथे सुद्धा व्यवस्था चांगली आपल्याला कशी करता येईल तो आपण प्रयत्न करू, ज्यामुळे आपल्याला शासनाने, कानोडेंचे आभार मानतो मी. मला माहीत नाही कानोडेंचं ग्राउंड प्लॉटिंग किती दिवस पडत नाही, मला माहीत नाही. प्लॉटिंग झाल्यावर कानोडे काही ग्राउंड देणार नाही आपल्याला. त्यामुळे ज्या दिवशी प्लॉटिंग होईपर्यंत चालू द्या, काही हरकत नाही. पण त्याही ठिकाणी आपण क्रीडा संकुला तिथे थोडी गती देऊ, चांगलं करू. आणि सर्व टीम्स ज्या या ठिकाणी सहभागी झाल्या, आमदार श्रीजया चव्हाण यांचा हातभार, आपल्या सर्वांचं त्याच्यामध्ये झालेली मदत आणि उत्तम खेळ, जेवढे काही
6 तालुक्यातल्या टीम्स ह्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. 16 टीम्स ह्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. त्या 16च्या 16 टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भोकर टीमचं विशेष अभिनंदन करतो. धन्यवाद. आता मला वाटतं कसं करताय मॅन ऑफ द मॅच साठी ना, कशा करता मॅन ऑफ द मॅच ना. हां हे मॅन ऑफ द मॅच साठी आहे ना, कशासाठी आहे मॅन ऑफ द मॅच. हे जो कोणी आता घोषित केला जाईल त्याला आमदार श्रीजयाच्या मार्फत एक किट या ठिकाणी दिली जाईल. या ठिकाणी आमदारांच्या वतीने फायनल किट मॅन ऑफ द मॅचला देण्यात जाणार आहे. बाकी तर रोख बक्षिसं आहेत या ठिकाणी. आता या ठिकाणी पंचांच्या वतीने जे काही ठरले त्याप्रमाणे जाहीर केलं जाईल. धन्यवाद.